मित्रांनो, हे माझ्या मागाचे दिसतंय ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि आताच दर्शन घेऊन आलो होतं. मित्रांनो, आता अक्कलकोटला आलो. चला मित्रांनो, आता श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊया. कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन जबरदस्त ब्लॉगमध्ये. तर आज चाललोय आम्ही पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला मित्रांसंग. आता ही दोन मित्र बघा, ही दोघं जण पुढे बसलेत, जण गाडी चालितोय आणि पैशाची कमतरता असल्यामुळे घरी येऊन गाड्या करून घेतल्या. म्हणले हॉटेल जेवायच नाही आपल्याला, म्हणजे पैसे कधी. ही बघा, ह्या गटोड्यांनी पुढल्या गाड्या येतात. ही दोघं जण म्हणले आपली पैशाची कमतरता आहे, म्हटलं घ्या गाड्या करून. मित्रांनो, आम्ही आता करमाळ्यामध्ये आलो होतो. आता नाश्ता करायला थांबायची म्हणते तर एखादं चांगलं हॉटेल बघून. मित्रांनो, आता आमचा नाश्ता चालू आहे. नाश्ता झाला की मग जायचं वड्यापावची वाट बघ आणि खाते तोवर लायलं चुड्या. माझा तर उपवासच आहे. मित्रांनो, आता नाश्ता करून आम्ही चालू पंढरपूरला. नाश्ता चांगला झाला ना मित्रांनो? पिवे घेतले, खायला भूक लागली. मी 2 डझन दोघातच घेतले. तोंड दाखवण्यात हे बघा केळं दिसते बघा. मित्रांनो, आता पंढरपूरमध्ये आलो तो. आता दर्शन घ्यायला चालू बघा. आता दर्शन घ्यायचं. हे बघा मित्रांनो, ही चंद्रभागा. आता पाऊस नसल्यामुळं पाणी बी कमी आहे चंद्रभागेला. चंद्रभागा नदी. गाढवं लईच आहेत. हो, तिकडे सगळे गाढवच आहेत. मित्रांनो, हे बघा, हे आहे चंद्रभागा नदी. आणि मित्र आता इथं हातपाय धुत येतं. हातपाय धुवून आता दर्शनाला जायचं. मित्रांनो, आता विठ्ठलाचा गंध लावून चाललो विठ्ठल दर्शनाला. हे बघा मित्रांनो, हे लोक दर्शन घेण्यासाठी लाईनला उभा आहेत. मित्रांनो, आता दर्शन घेण्यासाठी लाईनला उभा राहावं लागणार आहे. आणि गर्दी तर खूप आहे दर्शन घेण्यासाठी, लयच गर्दी आहे. मित्रांनो, आम्ही आता दर्शन घ्यायला लाईनला उभा इथं आणि गर्दी तर खूप आहे. बराच टाईम लागेल. आतमध्ये पण व्हिडिओ बी काढून देत नाहीत मंदिरात गेल्यावर. आता तिथं गेल्यावर थोडे वेळ ब्लॉग बंद करावं लागेल. तिथे व्हिडिओ काढून देत नाहीत. टांगा आहे ना. मित्रांनो, हे माझ्या मागाचे दिसतंय ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि आताच दर्शन घेऊन आलो होतं. बऱ्याच वेळ रांगेमध्ये होतो, भरपूर गर्दी होती. दर्शन पण चांगलं झालं. मित्रांनो, आता नियोजन थोडं बदललंय. आता आधी अक्कलकोटला जायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायचं आणि तिथनं पुढे मग तुळजापूरला जायचं नियोजन. मित्रांनो, आता अक्कलकोटला आलो. चला मित्रांनो, आता श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊया. हे बघा मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर. मित्रांनो, आता श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. आता महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही चाललो तुळजापूरला. मित्रांनो, अक्कलकोटमध्येच अंधार झाला आहे तुम्हाला सांगतो. अजून तुळजापूरला जायचं. मित्रांनो, आता आलो तुळजापूरमध्ये. आता दर्शन घ्यायला चाललो तुळजाभवानी मातेचं. आता मंदिराकडे चाललो होतं. बराच टाईम झाला यायला. हे बघा मित्रांनो, हे तुळजाभवानी मातेचं मंदिर. पायऱ्या उतरून जायचे दर्शनाला एवढ्या. इथे किती मस्त वातावरण आहे बघा मित्रांनो, एकदम झकास वातावरण. मित्रांनो, तुळजाभवानी मातेचं दर्शन झालंय. आता दर्शन करून आम्ही बाहेर चाललो मंदिराचं. मित्रांनो, देवावरून आता आलोय घरी. रात्री मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे पुढचा ब्लॉग पण बनवता नाही आला. तर थँक्यू मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.